आजच्या या व्हिडिओमध्ये सांगितलेल्या 6 गोष्टी तुम्हाला शहाणं बनवतील, हुशार करतील. तुम्ही शहाणे हुशार असलात तरीही आणखी हुशार करतील. व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की ऐका, मध्ये स्किप करू नका. चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया. नंबर 1, असुरक्षित असणे ही कमकुवतपणाची भावना नसून ताकद आहे. तुम्ही कोण आहात आणि तुम्ही कुठे आहात याच्याशी प्रामाणिक राहण्यासाठी अतुलनीय धैर्य लागते. आपण खरे काय आहोत, कसे आहोत, कुठे आहोत हे मान्य करण्यासाठी सुद्धा हिंमत लागते, धैर्य लागते. असुरक्षित असणं किंवा कुठल्या तरी बाबतीत कायम असमाधानी असणं म्हणजे कमकुवतपणा नव्हे, ती तुमची ताकद असते. कारण तुम्ही असमाधानी असतात त्यावेळेस तुम्ही काहीतरी मिळवण्यासाठी प्रयत्न करतात. म्हणजे असुरक्षित असणं ही कमजोरपणाची भावना नसून ती काहीतरी मिळवण्यासाठीची भावना असते. आणि ही असुरक्षित असण्याची भावना सकारात्मक पद्धतीची हवी, काहीतरी मिळवण्यासाठीची हवी. नंबर 2, शहाणा माणूस नेहमीच एकटा सापडतो, कमकुवत माणूस नेहमी गर्दीत सापडतो. शहाणा माणूस हा सगळ्यांना ओळखून बसलेला असतो, म्हणून तो एकट्यामध्ये राहतो. आणि त्याला हेही माहीत असतं की स्वतःची प्रगती करायची असेल, काही मिळवायचं असेल तर त्यासाठी एकट्यातच मेहनत करायला लागते. आणि या उलट कमजोर माणूस, कमकुवत माणूस नेहमीच आधार शोधत असतो, म्हणून तो गर्दीत सापडतो. कधीही एकट्याने राहण्याची, जगण्याची हिंमत करत नाही. म्हणूनच शहाणं व्हायचं असेल, काहीतरी मिळवायचं असेल तर गर्दीतून बाजूला होऊन काम करावं लागतं. गर्दीसोबत चालतात ती मेंढरं असतात, त्यात आपण आपली वेगळी ओळख निर्माण करू शकत नाही. आणि म्हणूनच शहाणी माणसे कधीही गर्दीत सापडत नाहीत, ती एकट्यातच सापडतात. आपणही ठरवायला हवं, आपल्याला शहाणं व्हायचं आहे की गर्दीचा भाग व्हायचा आहे. नंबर 3, सर्वात मोठी फसवणूक म्हणजे परिवर्तनशील सामर्थ्याऐवजी दुर्बलतेचा जन्मजात दोष म्हणून स्वीकार करणे. आणि ही फसवणूक आपण स्वतःच्या हाताने स्वतः करून घेत असतो. जेव्हा आपल्याला बदल नको हवा असतो, काहीतरी करण्याची हिंमत आपल्यामध्ये नसते, त्यावेळेस आपल्यामध्ये जे नैसर्गिकरित्या आहे ते आपण स्वीकारतो. मग ते आपले दोष का असेनात, पण आपण बदल करायला तयार नसतो. आणि ही स्वतःची फसवणूक आपण स्वतः करून घेतो. आपल्यामध्ये सामर्थ्य असताना देखील आपण ते ओळखू शकत नाही, कारण आपल्याला बदल नको असतो. म्हणून आपण दुर्बलतेचा स्वीकार करतो. स्वतःची होत असलेली फसवणूक आपण टाळू शकतो. त्यासाठी परिवर्तनाचा, बदलाचा स्वीकार करावा लागतो. नंबर 4, तुम्ही लोकांसमोर काय बोलता याचे नेहमी भान राहू द्या. कारण आज तुमचा मित्र असणारा उद्या तुमचा शत्रू असू शकतो. आणि मुळातच आपल्या खाजगी गोष्टी लोकांसमोर बोलू नये किंवा महत्त्वाच्या असणाऱ्या कुठल्याच गोष्टी लोकांसमोर उघड करू नये. लोक त्या गोष्टीचा कसा, कुठे आणि कधी फायदा घेतील हे तुम्हाला कळणार देखील नाही. म्हणून आपल्या जवळच्या व्यक्ती का असेना, पण आपल्या काही गोष्टी या आपल्यापर्यंतच मर्यादित असायला हव्या. आणि सध्याची राजकीय आणि सामाजिक परिस्थिती याचे उत्तम उदाहरण असेल. कोण, कधी, कुठे, कसा निघून जाईल आणि आपल्या गोष्टी उघड करेल हे सांगता येत नाही. त्यामुळे स्वतःच्या गोष्टी सांगताना, उघड करताना काळजी घ्या. समोरच्या व्यक्तीला सांगताना 10 वेळेस विचार करा. नंबर 5, तुमच्या या 4 गोष्टींना कंट्रोलमध्ये असू द्या. माउथ, माइंड, मूड अँड मनी. तुमचं तोंड, तुमचं मन, तुमचे मूड आणि तुमचा पैसा. तुमचं तोंड तुमच्या कंट्रोलमध्ये नसेल, तुम्ही वाचाळ बडबड करत सुटलात तर तुम्ही भांडण, वादविवाद यांना आमंत्रण देतात. आपलं तोंड आपल्या कंट्रोलमध्ये नसेल तर आपण नको असलेल्या गोष्टी देखील बोलून जातो आणि संकटांना आमंत्रण देतो. तुमचं मन तुमच्या ताब्यात नसेल तर चुकीच्या व्यक्तींना तुम्ही जवळ करता, कुठल्याही लोकांवर विश्वास ठेवता आणि विश्वासघाताला सामोरे जाता. त्यामुळे आपल्या मनावर देखील आपला ताबा असायला हवा. तुमचे मूड्स तुमच्या कंट्रोलमध्ये नसतील, तुमच्या भावना कंट्रोलमध्ये नसतील तर एखाद्या व्यक्तीचा राग हा दुसऱ्याच व्यक्तीवर निघतो.
कारण तुमचे मूड तुमच्या कंट्रोलमध्ये नसतात. तुम्हाला राग आलेला असेल तर ज्या व्यक्तीचा दोष नाही त्या व्यक्तीवर देखील तुमचा राग निघतो. म्हणून आपले मूड नेहमी कंट्रोलमध्ये असू द्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमचा पैशाचा योग्य विनियोग तुम्हाला करता यायला हवा. पैसा कुठे खर्च करायचा, किती करायचा आणि कशासाठी करायचा याचं आपल्याला भान असायला हवं. या सगळ्या गोष्टी आपल्या कंट्रोलमध्ये असायला हव्या आणि त्या नसतील तर तुम्ही तुमचं नुकसान स्वतःच्या हाताने करून घ्याल. नंबर 6, तुमचा भूतकाळ तुम्हाला परिभाषित करत नाही. आपण इतरांना मुक्तपणे देत असलेली कृपा, दयाळूपणा आणि क्षमा स्वतःलाही द्या. प्रत्येक दिवस म्हणजे बदल करण्यासाठी, बरे करण्याची आणि वाढवण्याची नवीन संधी आहे. म्हणून प्रत्येक दिवसाकडे एक संधी म्हणून बघा. स्वतःला बदलण्यासाठी, स्वतःमध्ये बदल करण्यासाठी, झालेल्या चुका टाळण्यासाठी, भूतकाळात घडलेल्या गोष्टी पुन्हा घडू नये त्यात सुधारणा करता याव्यात यासाठी. आपल्याला स्वतःमध्ये बदल करायचा असेल तर प्रत्येक क्षण आपल्यासाठी एक संधी असतो. इतरांना आपण माफ करतो तसंच कधीतरी स्वतःच्या चुकांच्या बाबतीत स्वतःला देखील माफ करता यायला हवं आणि पश्चातापापासून पुढे निघून जाता यायला हवं. कारण झालेल्या गोष्टींवर रडत बसण्यापेक्षा येणाऱ्या काळात आपल्याकडून चुका कशा होणार नाहीत हे आपण नक्कीच ठरवू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये.